विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार व महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री सिद्धरामजी म्हेत्रे यांचे असलेल्या मातोश्री साखर कारखान्याच्या ऊसाच्या बिल हे जे शेतकरी लोकांना देत नाही, हे त्यांच्या अंगणात सध्या सुरू आहेत काँग्रेस भवनच्या समोर, म्हणजे त्यांच्या घरासमोर। हे आता शेतकरी सध्या आम्ही रात्री पहाटे बघत आहेत, असं थंडीत आज शेतकरी रस्त्यावर बसलेले आहेत। यांच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आज एवढं मोठं आपला जीव हातावर धरून आज ऊसाच्या बिलासाठी मागणी करत आहे। तरी आमचे सुशीलकुमार शिंदे साहेब कुठे आहेत, परिणिताताई शिंदे कुठे आहेत आणि सोलापूर शहराचे एवढं काँग्रेस पक्षाचे जे शेतकऱ्यांसाठी आम्ही रात्र करणारे, शेतकऱ्यांच्या अन्यायासाठी आवाज उठवणार म्हणून महाविकास आघाडी स्थापना केली आहे। हे महाविकास आघाडी कुठे आहेत? सध्या तुम्ही सत्तेत असून सुद्धा हा शेतकऱ्यांचे हाल होत आहे। अशा हालाचं बघून आम्ही ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन हाजी फारुक भाई शाबरी यांच्या नेतृत्वाखाली आज पाण्याचे वाटप करून आज शेतकऱ्यांना एक दिलासा देण्याचं काम करीत आहे। आणि येणाऱ्या काळात हा ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन आज सध्या महाराष्ट्रात 2 आमदार आहेत। आमच्या येणाऱ्या काळात जर आम्ही महाराष्ट्राच्या सत्याच्या भागीदारमध्ये असलं तर नक्कीच आज शेतकऱ्यांना न्याय देऊ शकणार नाही। अस्सलाम वालेकुम। आज यहाँ पर ऑल इंडिया मजलिस इत्तेहाद मुस्लिमीन के कार्यकर्ताओं ने हमारे शेतकरियों को पानी पिलाया है। हमारे शिंदे साहब जो कि जाकर अभी फॉरेन में बैठे हुए हैं और उनकी बेटी यानी कि परिणिताताई जी यहाँ पर बैठकर बार बार वंचित और अमायम को नुक्ताचीनी कर रही है। अरे उन्हें देखना चाहिए पहले उनके आंगन में क्या चल रहा है, फिर उन्हें हमारी पार्टी की तरफ ध्यान देना चाहिए। ये उनका इंसाफ नहीं है। शेतकरी जो कि हमारे अन्नदाता है, अगर ये अनाज नहीं उगाएंगे तो हम नहीं खा सकते, पूरा हिंदुस्तान भूखा मर जाएगा। इनके ऊपर बहुत सारे जुल्म कर रहे हैं। 6 दिन से वो यहाँ पर धरना देकर बैठे हुए हैं और अभी तक इनको इंसाफ नहीं मिल रहा है। क्या यही है हमारी ताई जी का इंसाफ? हमारी एक अपील है कि इनको इंसाफ देना चाहिए। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार व महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री सिद्धरामजी म्हेत्रे यांचे असलेल्या मातोश्री साखर कारखान्याच्या ऊसाच्या बिल हे जे शेतकरी लोकांना देत नाही, हे त्यांच्या अंगणात सध्या सुरू आहेत काँग्रेस भवनच्या समोर, म्हणजे त्यांच्या घरासमोर। हे आता शेतकरी सध्या आम्ही रात्री पहाटे बघत आहेत, असं थंडीत आज शेतकरी रस्त्यावर बसलेले आहेत। यांच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी आज एवढं मोठं आपला जीव हातावर धरून आज ऊसाच्या बिलासाठी मागणी करत आहे। तरी आमचे सुशीलकुमार शिंदे साहेब कुठे आहेत, परिणिताताई शिंदे कुठे आहेत आणि सोलापूर शहराचे त्यांनी आपल्याला पाणी घेऊन आले। आणि आपल्या देशाची परंपरा आहे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, कारण तेही असत आणि आपणही असत, म्हणजे आपण दोघं मिळून का आपण वंचित आहोत, म्हणजे विकासापासून वंचित आहोत, विचारापासून वंचित आहोत, आर्थिक घडणीपासून वंचित आहोत। आपण शेतकरी आहेत, त्याच्या आपल्या मदतीला म्हणून पाण्याची बाटली घेऊन आले। आपले हे शहराध्यक्ष आहेत, आपला काही नाव काय आपलं या ठिकाणी सगळ्या माझ्या माता भगिनी, त्याचबरोबर माझे शेतकरी बांधव, मला आनंद वाटला की आपल्या गावामध्ये खेड्यामध्ये चर्चा होते की इमाम म्हणजे ओवेसीचा पक्ष आणि ओवेसी म्हणजे मुसलमानाचा पक्ष। हा मुसलमानाचा पक्ष नाही आहे। हा पक्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य कामगारांचा आवाज उठवणारा पक्ष आहे। आपल्याला डोक्यामध्ये आपल्या वाईट घालणं, मुस्लिमाबद्दल भेद करणं, वाईट पसरवणं ही या इतर पक्षांच्या लोकांचं काम आहे आणि ते आपण डोक्यात घालून घ्यायचं नाही। ते स्वतःहून आपल्याला पाणी द्यायला आले। आपल्या काँग्रेस पक्षाचं कोण पाणी द्यायला आलं का आपल्या तालुक्यातलं? मग मी तेच म्हणतोय, आपल्या काँग्रेस पक्षाची माणसं आले नाही, ती ही एमआयएमची माणसं असती। या देशातले नागरिक आहेत, ते स्वतःचा पक्ष ते काढू शकतात, स्वतःचं मत मांडू शकतात, ही घटनेमध्ये तरतूद आहे। आणि एमआयएमनं जर समजा काँग्रेसचं मत वोट खात असल्यामुळे त्यांनी बदनाम करतात त्या एमआयएमला, आपण त्याला भूलथाळीला पडायचं नाही। आपल्याला पाणी आणून पाजलं, हा जो दिलासा दिलेला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा। माझ्या ताई, आज तुम्ही ताई इतकं उत्कृष्ट भाषण करता, एक ना एक दिवस मी सूर्याकडे तोंड करून सांगतोय, येणाऱ्या काळामध्ये सोलापूरच्या काळामध्ये परिणिताताईच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभारून तुम्ही निवडून येऊ शकता, अशी परिस्थिती आहे। म्हणून म्हणतो की आमच्या बरोबर आमचे
मुस्लिम बांधव इथं आहेत, निलेगावचे बांधव आहेत, शहापूरचे आमचे पटेल काय त्याने काय होते त्याने हा पोलीस पाटील होते. त्यामुळे हिंदू मुस्लिम असा वाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.